आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या धाराशिव नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळं श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी. मी तुमचं आडनाव पाठ करायला 2 दिवस घातले हो. नाही आता यायला लागलं असं सांगतो. आपलं खरं बोलल्यामुळं त्यांचं मत टिकलंय. प्रतापजी सरनाईक साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा जयशोध. ह्यो कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत जात नाही हो, मग त्यांचं टिपण बसत. पण लातूरला साहेबांना शब्द दिलता की आम्ही येणार. चव्हाण साहेबांनी ते आलते, म्हणलं येईल, कारण काम तसं होतं म्हणून येईल. राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय नाही. कोणी नाव ठेवत असतं, कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असतं. आपल्यासाठी प्रिय काय, आपला स्वाभिमान काय. मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही, आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं. आणि एखादा मंत्री महोदय, पोरांना ते पण समजून घ्या, एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील, त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील, समाजासाठी लढत असल्यावर म्हणलो आम्ही त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमागं उभा राहायचं. कोणत्याही पक्षाचा असू दे, आपल्याला का पक्ष देणं घेणं नाही, कोणत्या पक्षाचा असू दे. आणि थोडे सरनाईक साहेब हे मंत्री महोदय साहेब हे जरा नवीन आहेत पोट्टे. तुम्हाला वाटून मला लिहिलेत गुंगळा बेकार दिसतोय, हे असंच आहे हो. यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा हे असं कम करतात नाही. नवीन पोराला इंग्लिशमध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला आहे, नाहीतर लोकांच्या दोरीत बांधून ठेवते. असंच कर, एवढंच कर, याच्या पुढं बोलू नको, मग त्याला नाही निघत दम. दोरीत बंधनात आणि आचारसंहितेत ते काय वागत नाही. त्याला मोकळं जीवन जगावं वाटतंय. छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याप्रमाणे कोणाच्या दबावात, कोणाच्या गोंधळात ही वेगळीच फौज आहे. तरी आज कसं काय जरा यश ठेवकल्या का तुमच्या? हा, नाही तर हे गबाळ एकदा बाहेर पडलं ना, चांगल्याचा फेस पडतो. तुम्हाला माहित नसेल एखाद दिवस मंत्री महोदय साहेब, हे पावसामुळेच कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली, शेतं सोडता येणार